तर दिल्लीतल्या जनतेने दिलेला कौल मान्य आहे अशी प्रतिक्रिया पराभवाच्या नंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिली आहे। भाजपला विजयासाठी केजरीवालांनी शुभेच्छा देखील दिल्यात। दिल्लीतील जनतेसाठी काम करत राहणार असल्याचं केजरीवालांनी म्हटलेलं आहे। तर विरोधी पक्ष म्हणून भक्कम उतरणार असं देखील केजरीवाल म्हणाले। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागलाय। दिल्लीतल्या जनतेने दिलेला कौल मान्य आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पराभवाच्या नंतर दिली आहे। तर विरोधी पक्ष म्हणून दिल्लीतल्या जनतेसाठी काम करत राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। भाजप जनतेच्या विश्वासास पात्र ठरणार असा विश्वास देखील केजरीवाल यांनी व्यक्त केलाय। विरोधी पक्ष म्हणून भक्कमपणे काम करणार असल्याचं देखील केजरीवालांनी म्हटलेलं आहे। माजी मुख्यमंत्री दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा नवी दिल्लीमधनं पराभव झालेला आहे। हा देखील आम आदमी पार्टीसाठी कुठेतरी सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे। देशभरामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमधील एक महत्त्वाचे नेते म्हणून देखील अरविंद केजरीवालांकडे बघितलं जातं। आम आदमी पार्टीचे ते सर्व आहेत, त्यांचा देखील पराभव झालेला आहे। मनीष सिसोदिया आम आदमी पार्टीतले क्रमांक 2 चे बडे नेते त्यांच्याकडे बघितलं जात होतं, त्यांचा देखील पराभव झालेला आहे। या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीसाठी अत्यंत हे दोन महत्त्वाचे आणि मोठे धक्के मानले जात आहेत। तर रमेश बिधुडी यांचा कालकाजी या मतदारसंघातनं पराभव झालेला आहे। मात्र आतिशी यांचा या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे।